आजची स्पेशल वेट लॉस डाएट रेसिपी। तर आजच्या रेसिपीमध्ये आहे भरपूर फायबर, ग्लुटॉन फ्री चपाती आणि थोडासा मठ्ठा, हेल्दी मठ्ठा आणि कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालून रायता दहीचा। आणि तुम्हाला माहिती आहे ना, उन्हाळ्यामध्ये थोडंसं आंबट-चिंबट खायला खूप आवडतं आणि जास्त जेवण जात नाही। तर त्यावेळेस असं काहीतरी आंबट जेवायला असलं की जेवणामध्ये खूपच भारी वाटतं। आहाहा! तुम्हाला काय सांगू, हे रायता इतकं भारी लागतं ना, पण फ्रेश दही पाहिजे यासाठी। तर फ्रेश दही आणा, कारण ह्या दिवसामध्ये दही खूप आंबट असतं। तर फ्रेश दह्यापासून बनवलेला रायता कसं झालाय त्याची रेसिपी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे। छोटासा शॉर्ट व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर। आणि फायबर, आज मी खूप दिवसानंतर चपाती खाल्ली, कमीत कमी 1-1.5 महिन्यानंतर चपाती खाल्ली मी। तर हे आमचा सामी आहे, चार्लीने मला मारलं. कंप्लेंट सांगत होता बनीच्या, चार्लीने चार्लीच्या माव मारलं. माव करून बघा। तर हे वो असले बनीने घराणे करतो हा मारलं. माझ्याजवळ। मुलगा आहे पण मुलीसारखा घराणे करायला लागतो। तर आजची दिवसाची सुरुवात झाली आमच्या बनीच्या गप्पा, हे ते सगळ्यांचा फोन, सगळ्यांचा फॉलोअप। बरेच लोक वेट लॉससाठी त्याचा फॉलोअप आणि माझं पण वेट लॉस जर्नी स्टार्ट आहे। मग मी बऱ्याच जणांची चपाती केली। चपातीसोबत मी भेंडी मुद्दाम करते, जेव्हा चपाती खातो भेंडी खाली तर पोट चांगलं साफ होतं, डायजेशन खराब होत नाही, पोट फुगत नाही। तर मस्त ही कांदा, हिरवी मिरचीची, फक्त कांदा, हिरवी मिरची, हिंग, जिरे घालून भाजी केलेली आहे भेंडीची। आणि इकडं ठेवलं रायताची तयारी। रायत्यासाठी ते घेतलं तेल, तेलामध्ये टाकले जिरे मोहरी, तडतडू दिले, हिंग टाकला भरपूर आणि मग त्याच्यामध्ये टाकला कांदा भरपूर। तर हे पावशेर दही होतं, पावशेर दह्यामध्ये मोठे 3 कांदे घातलेत मी। आणि कांद्याला कच्चं पक्क ठेवायचं, लसणाचे तो 2-4 पाकळ्या तेलात टाकायचा, तेलाचा जो स्मेल त्याच्यामध्ये उतरतो ना भाजीमध्ये, तो छान वाटतो। भरपूर कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या आणि थोडंसं 1 सेकंद शिजू दिलं। त्याच्यामध्ये लगेच लाल तिखट, थोडंसं कलरवालं आणि हळद टाकलं आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं परतवलं आणि लगेच खाली उतरवलं। आणि खाली उतरून त्याच्यामध्ये ते दही टाकलं, पावशेर दही जे होतं त्याला फेटून घेतलं आणि ते टाकून त्याला खालीवर केलं। शेवटी घालायचं मीठ, कारण दही फुटतं कधी कधी। मग अशा पद्धतीचा हा माझा रायता रेडी आहे। तर तुम्ही या रायत्यासोबत 1 चपातीच्या ऐवजी 2 खाणार, पण डाएट चालू असल्यामुळे मी 1च चपाती खाणार होते। मस्त कुस्करून ह्याच्यामध्ये कुस्करून खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली। आणि शेवटी मस्त मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला माहीत असेल, नसेल माहीत तरी सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेल। आणि बनवला होता आम्ही मठ्ठा आणि मस्त मठ्ठा पिऊन मी जेवणाचा अंत केला। आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडला आज मठ्ठा, कारण कोणीच पित नाही ताकाचा, दह्याच्या वस्तू आमच्या घरात खात नाहीत, फक्त मी एकटीच। पण तुम्हाला काय सांगू, काय मठ्ठा झाला होता। मला वाटलं यार रेसिपी शेअर करायला पाहिजे होती, पण मी रेसिपी नाही केली, व्हिडिओ नाही काढला, कारण माझा मोबाईल हँग होतोय। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। आणि माझी लाईव्ह रोज संध्याकाळी 9 किंवा दुपारची असते, तर लाईव्हला या आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।